आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे। राज्यातील 11 मतदारसंघांमध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि पुणे, शिरूर, मावळ, संभाजीनगर, जालन्यामध्ये प्रचाराची लगबग सध्या पाहायला मिळते। नंदुरबार, जळगाव, रावेर, अहमदनगर, शिर्डी, बीडमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावतील। शेवटच्या दिवशी नेत्यांकडून सभांचा धडाका ठिकठिकाणी लावला जातोय। तर आज कोणत्या 11 लढतींचा प्रचार थांबणार आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी भाजप विरुद्ध काँग्रेस ही लढत पाहायला मिळणार आहे, ज्याचा प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असेल। शिरूरमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिवाजीराव आढळराव पाटील आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे अशी लढत होणार आहे। या सुद्धा लढतीसाठीचा प्रचार आज थांबेल। मावळमधून भाजपचे श्रीरंग बारणे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून अर्थात महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे अशी लढत पाहायला मिळणार आहे। दक्षिण नगरमध्ये भाजपकडून सुजय विखे विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निलेश लंके असा सामना रंगणार आहे। शिर्डीमधून शिंदेच्या शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाऊसाहेब वागचौरे अशी लढत असेल। या सगळ्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत। आजचा शेवटचा दिवस असेल या सगळ्या उमेदवारांच्या प्रचाराचा। बीडमध्ये भाजपाच्या पंकजा मुंडे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे अशी लढत होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून संदीपान भुमरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे अशी लढत असणार आहे। तर जालन्यामधून भाजपकडून रावसाहेब दानवे आणि काँग्रेसकडून कल्याण काळे यांच्यामध्ये सामना रंगणार आहे। चौथ्या टप्प्यातल्या या कुठल्या लढती आहेत ते आपण बघतोय। जळगावमधून भाजपच्या स्मिता वाघ आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण पवार अशा पद्धतीची ही उमेदवारी दिली गेलेली आहे आणि यांच्यामध्ये सामना रंगणार आहे। रावेरमधून भाजपकडून रक्षा खडसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली गेली ही सुद्धा लढत पाहायला मिळणार आहे। चौथ्या टप्प्यातली ही लढत असेल। नंदुरबारमध्ये भाजपकडून हिना गावित विरुद्ध काँग्रेसकडून गोवाल पाडवी असा सामना रंगणार आहे। या सुद्धा उमेदवारांचा प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असणार आहे।